सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोली, विषय परिसर अभ्यास 1, इयत्ता 5वी, पर्यावरणाचे संतुलन। यातील 4था धडा आपल्याला आज पाहायचा आहे। विषय शिक्षिका श्रीमती जयश्री वाघमारे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही सजीवांची यादी दिलेली आहे। मग या चित्रामध्ये तुम्हाला जे सजीव दिसतात त्या सजीवांची यादी करायची आहे आणि जे सजीव तुम्हाला माहीत आहेत किंवा ज्या सजीवांची नावं माहीत नाहीत अशा सजीवांची चित्र काढायची आहेत आणि त्याचा आकार, रंग, आवाज, ते कुठे राहतात याविषयी निरीक्षण करून वहीमध्ये नोंदवायचं आहे। आता प्रत्येक परिसरामध्ये सजीव घटक जे आहेत हे वेगवेगळे असतात। आता प्रत्यक्ष सजीव जरी आपल्याला दिसले नाहीत तरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या भागात ते सजीव होते याची आपण त्या ठिकाणी त्यांच्या खुणांवरून आपण निरीक्षण करू शकतो। एवढंच नाही तर जर आपण एखाद्या ठिकाणी समजा गावाकडे नदी, तलाव, ओढा अशा ठिकाणी जर आपण सहज फिरायला म्हणून गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी अनेक प्रकारचे सजीव आढळतात। काही वनस्पतीच्या शोधात येतात तर काही पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी येतात। म्हणजेच आपल्याला त्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आपल्याला दिसतात। आता हे सजीव आपल्याला प्रत्यक्ष जरी दिसले नसले तरीसुद्धा ते त्या ठिकाणी होते किंवा ते त्या ठिकाणी येऊन गेले अशा प्रकारच्या त्यांच्या खुणा ज्या आहेत या खुणांवरून सुद्धा आपल्याला निरीक्षण करता येतं। मग आता निरीक्षण आपण कोणकोणत्या कारणावरून करणार तर अर्धवट खाल्लेली जी फळं आहेत यावरून आपण निरीक्षण करू शकतो। मधमाशांचं पोळं आहे, घरटी आहेत, लेंडे आहेत, कोश आहे, अंडी आहे, मधाचं पोळं आहे, शेण आहे, या त्यांच्या गळलेल्या पिसांवरून आणि त्यांच्या पाऊल खुणांवरून आपण त्या ठिकाणी कोणता प्राणी किंवा कोणता सजीव घटक त्या ठिकाणी येऊन गेला हे आपण सहजपणे सांगू शकतो। आता सूक्ष्मजीवांचं निरीक्षण आपल्याला करता येणं अशक्य आहे का? कारण सूक्ष्मजीव जे आहेत हे अत्यंत बारीक असतात आणि ते आपल्या उघड्या डोळ्यांना दिसू शकत नाही। मग ह्या सूक्ष्मजीवांचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्राची आवश्यकता असते आणि ह्या सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्यानेच आपण सूक्ष्मजीवांचं निरीक्षण करू शकतो आणि त्याच्यामुळे जर सूक्ष्मदर्शक नसेल तर आपल्याला सूक्ष्मजीवांचं थेट निरीक्षण करणं अशक्य आहे। आता ज्या ठिकाणी आपण सहज फिरायला म्हणून गेलो मग त्या ठिकाणी एकूण किती प्रकारचे सजीव आपल्याला दिसले? मग ते एकाच प्रकारचे होते का? नाही, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे सजीव आपल्याला त्या ठिकाणी दिसले। मग ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी निरीक्षण करतो त्यावेळेला आपल्याला सर्व प्रकारचे सजीव आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीत। वेगवेगळ्या प्रकारचे असतात पण सगळ्याच प्रकारचे सजीव आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही। कारण पाण्याच्या ठिकाणी आपल्याला हे जे सजीव घटक आहेत हे काही पाण्याच्या ठिकाणी आलेले दिसतात। शेतामध्ये किंवा बागेत आढळणारे सजीव हे वेगळे असतात। म्हणजेच त्या ठिकाणी एकाच प्रकारचे सजीव हे एकत्र येत नाहीत तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आपल्याला त्या ठिकाणी आढळले जातात। मग या ठिकाणी एखाद्या भागामध्ये सजीवांमध्ये जी विविधता आढळते या विविधतेला जैवविविधता असे म्हटलेलं आहे। मग आता सगळ्यात जास्त आपण ज्या वेळेला निरीक्षण करतो
त्यावेळेला या सजीवांचं निरीक्षण आपल्याला सगळ्यात जास्त कोणत्या ठिकाणी आढळून येतं? तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण जंगल भाग बघितला, जंगलाचा जो भाग आहे, या जंगलाच्या भागामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती असतात, अनेक प्रकारचे सजीव घटकही असतात आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी लहान मोठे पक्षीही असतात. आणि मग या जैवविविधता त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आढळून येते. मग एखादं जर समजा क्षेत्र असेल, त्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी मोठमोठे वैज्ञानिक आहेत, ते निरीक्षण करत असतात. आता ह्या वैज्ञानिकांची संख्यासुद्धा अनेक असते, परंतु हे वैज्ञानिक जे आहेत, हे वैज्ञानिक दिवस रात्र, विविध ऋतू अशा सर्व परिस्थितीमध्ये शास्त्रज्ञ ह्या नोंदी घेत असतात. मग आता ज्या वेळेला हे सगळे वैज्ञानिक वेगवेगळ्या प्रकारचं निरीक्षण करतात, नोंदी करतात, मग खूप उंचावरच्या भागात असणारे, खोल पाण्यात राहणारे सजीव किंवा सूक्ष्मजीवांचं निरीक्षण, या ज्या वेळेला सगळ्या प्रकारच्या नोंदी तयार होतात, त्यावेळेला हे सगळे वैज्ञानिक आपण केलेले जे निरीक्षण आहे, या निरीक्षण करण्यासाठी विशेष साधनांचा वापर करतात. आणि मग जेव्हा त्यांचं निरीक्षण पूर्ण होतं, त्यावेळेला सर्व वैज्ञानिक हे निरीक्षण एकत्र जमा करतात आणि एकत्र चर्चा करून त्याचा पुन्हा अभ्यास केला जातो. आणि मग दीर्घकाळपर्यंत या जैवविविधतेचा अभ्यास केला जातो. तेव्हा कुठे त्या वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशात जास्त जैवविविधता आहे असं आढळून येतं. मग आता पर्यावरण. आता पर्यावरण म्हटल्यानंतर नेमकं काय? पर्यावरण म्हणजे सजीव घटकांनी मिळून बनलेला परिसर. प्रथमतः परिसर म्हणजे काय आपण ते पाहू. आता परिसर म्हणजे, प्रत्येकाला परिसर म्हणजे काय हा शब्द माहीत आहे. आपण म्हणतो की शाळेचा परिसर खूप सुंदर आहे किंवा बाजारचा परिसर किती अस्वच्छ आहे, म्हणजे आपण अशी वाक्य नेहमी ऐकतो. परंतु परिसर म्हणजे आपल्या आसपासची जागा. मग आपल्या शाळेचा जर परिसर असेल, तर शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर किती मोठा आहे असेही आपण म्हणतो. किंवा घराचा परिसर शाळेच्या परिसरापेक्षा लहान आहे, म्हणजे आसपासची जागा. मग या ठिकाणी आता पर्यावरण म्हटल्यानंतर त्याच परिसरामध्ये असणारे जे सजीव घटक आहेत, सूर्यप्रकाश आहे, हवा, पाणी, माती, वनस्पती आणि प्राणी, अशा अनेक घटक मिळून पर्यावरण तयार होतं. मग आता ह्या ज्या घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध असतो, म्हणजेच जीवनाशी संबंध असलेले सर्व परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण तयार होतं. मग आता ह्या पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचे प्राणीही येतात, अनेक प्रकारच्या वनस्पती येतात आणि आपणही त्या परिसरामध्ये राहत असतो. आणि मग पर्यावरण म्हटल्यानंतर पर्यावरणाचं संतुलन राखणं हे सुद्धा आवश्यक आहे. आता थोडक्यात जर आपण बघितलं की पर्यावरण म्हटल्यानंतर या पर्यावरणामध्ये अनेक अन्नसाखळ्याही असतात आणि अनेक अन्नजाळ्यासुद्धा असतात. एवढंच नाही तर सजीव आणि निर्जीव हे एकमेकांवरती अवलंबून असतात. मग आता सजीव घटक म्हटल्यानंतर या सजीव घटक आणि निर्जीव घटकांमध्ये काही देवाणघेवाण होत असते. देवाणघेवाण होत असते म्हणजेच काय आहे की त्या ठिकाणी काही आंतरक्रिया होतात आणि मग या आंतरक्रिया होतात, म्हणजेच त्यांचा ह्या पर्यावरणशास्त्रामध्ये या आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो. मग आता सजीव आणि निर्जीव घटक एकमेकावर अवलंबून असतात. म्हणजेच सजीव म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये वनस्पती आले, मग
वनस्पती म्हटल्यानंतर वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. आणि एवढंच नाही तर कार्बन डायऑक्साईड वायू वापरूनसुद्धा वनस्पती पानामध्ये अन्न तयार करते. म्हणजे थोडक्यात काय आहे की सजीव आणि निर्जीव हे घटक जे आहेत हे एकमेकांवरती अवलंबून असतात. आणि पर्यावरणशास्त्रामध्ये या आंतरक्रियाचा अभ्यास केला जातो. आता खाली सजीव आणि निर्जीव घटक दिलेले आहेत. मग आता याच्यामध्ये आपल्याला सजीव आणि निर्जीव घटकांची यादी तयार करायची आहे. मग जे सजीव घटक आहेत ते सजीव घटकांमध्ये त्यांची नावं लिहायची आहेत आणि निर्जीव घटकांमध्ये निर्जीव घटकांची यादी लिहायची आहे. अशा सजीव आणि निर्जीव या दोन्हीही घटकांची यादी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. आता अन्नसाखळी. आता अन्नसाखळी म्हटल्यानंतर अनेक सजीव एकमेकावर अन्नासाठी अवलंबून असतात. आता या ठिकाणी जर आपण चित्र पाहिलं तर हे सजीव घटक जे आहेत हे सजीव घटक एकमेकांवरती अवलंबून आहेत. आता काही सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करतात. मग ह्या वनस्पतीला छोटे पक्षी खात असतात आणि छोट्या पक्ष्यांना मोठे पक्षी खात असतात. म्हणजेच ही एक प्रकारची अन्नसाखळी तयार झालेली आहे. मग आता या ठिकाणी नाकतोडा किंवा छोटे पक्षी जे आहेत हे छोटे पक्षी वनस्पती खातात. मग ह्या छोट्या पक्ष्यांना कोण खात असेल तर या छोट्या पक्ष्यांना मोठे पक्षी खातात. किंवा मांजरासारखे जर शिकारी प्राणी जर जे आहेत हे शिकारी प्राणीसुद्धा छोट्या पक्ष्यांना मारून खातात. माणसेसुद्धा पक्ष्यांची शिकार करून त्या छोट्या पक्ष्यांचं मांस खातात. म्हणजेच सजीव एकमेकावर अन्नासाठी अवलंबून असतात आणि त्यांच्यातील साखळीप्रमाणे असणाऱ्या परस्पर संबंधांना अन्नसाखळी असं म्हटलेलं आहे. मग आता निसर्गामध्ये जर आपण बघितलं तर अनेक प्रकारच्या अन्नसाखळ्या आहेत. मग या अन्नसाखळ्यामधील एखादी कडी जर निसर्गातून नष्ट झाली तर ती अन्नसाखळी टिकत नाही. आता आपण या ठिकाणी जर बघितलं, जर समजा वनस्पती आहे, आता ह्या वनस्पतीला या ठिकाणी खारुताई खाते, खारुताई ससा खातो, मग त्या ससाला साप खातो, त्या सापाला घुबड खातं, बेडूक साप खातो. म्हणजे अशी ही जी अन्नसाखळी आहे आणि ह्या अन्नसाखळीतील जर समजा एखादा घटक त्या ठिकाणी जर नाहीसा झाला तर ती अन्नसाखळी अस्तित्वात राहत नाही. म्हणजे ती अन्नसाखळी त्या ठिकाणी टिकत नाही. आणि त्यामुळे एका साखळीचे घटक परस्परांशी जोडले गेलेले असतात आणि म्हणून प्रत्येक घटक हा एका अन्नसाखळीची एक एक कडी असते. आता प्रथमतः जर बघितलं सूर्यप्रकाश आहे, सूर्यप्रकाश, मग वनस्पतीला काही अळ्यासुद्धा खातात, अळ्यांना मग छोटे पक्षी खातात, छोट्या पक्ष्यांना मोठे पक्षी खातात. आता यामधीलच जर समजा मधला जो भाग आहे म्हणजे छोटे पक्षी जर नाहीसे झाले तर मोठ्या पक्ष्यांना म्हणजे त्यातील एक कडी जर निसर्गातून नष्ट झाली तर ती अन्नसाखळी खंडित होते. याचाच अर्थ की ती अन्नसाखळी पुढे टिकत नाही.